माझी पॅरेंट्सला एक रिक्वेस्ट आहे की मोबाईलपेक्षा कुठल्याही क्लास म्हणा, पेंटिंगचे येतात, म्युझिक येतात, काही पण असे क्लास मुलांना लावून द्या. त्यामुळे काय होतील, मुलांचे माइंड पण थोडे क्रिएटिव्ह होतील. हॅलो वनिकर्स, नमस्कार मित्रांनो. आपली वनी बहुगुणी आणि बहुगुणी मधला एक गुण आहे निशा गोवारदीपे दरेकर, जी प्रोफेशनल स्केच आर्टिस्ट आहे. तर निशा, तुझं खूप खूप स्वागत आहे. तर मला सांग की या सगळ्यांची सुरुवात कशी झाली? माझी सुरुवात 2021 मध्ये कोरोना काळामध्ये झाली आहे. तेव्हा असं काही ठरवलं नव्हतं प्रोफेशन म्हणून याला आपण सुरुवात करेल म्हणून. कोरोना काळामध्ये सगळे जेव्हा घरी होते तेव्हा माझ्या मैत्रिणींना माहिती होतं की जसं आपण व्हॉट्सअपवर आजकाल सोशल मीडिया आहेच, त्यावर आपण काही बनवलं का स्टेटसला टाकायचं. मग ते स्टेटस म्हणजे पाहून वगैरे माझ्या फ्रेंड्स वगैरे म्हणायचे की आता आपण घरी जाऊ तर एखादे तू ऑनलाईन क्लास घेते का, आम्हाला शिकवते का. आणि ते मी सहज सुरुवात केली. असं काही ठरवलं नव्हतं की आपण प्रोफेशन करेल म्हणून. मग ते घेतली आणि मला त्यामध्ये आवड निर्माण झाली. एक बॅचला माझा रिस्पॉन्स पण चांगला मिळाला आणि एक तर ती माझी पहिली बॅच होती. पहिल्या बॅच मध्ये मला मुलं पण खूप मिळाले. मला वाटते तेव्हा 20 अराउंड मिळाले होते स्टुडंट. मला वाटलं की खूप चांगले स्टुडंट वगैरे मिळतात, खूप म्हणजे यामध्ये स्कोप आहे असं वगैरे पहिल्यांदाच वाटलं की मी पहिली बॅच स्टार्ट केली आणि मला एवढे स्टुडंट मिळाले असं वाटलं. पण तसं काही नसतं. पहिल्या बॅच मध्ये मिळाले म्हणून दुसऱ्या बॅच मध्ये मिळते असं काही नसते. पहिल्या बॅच मध्ये 20 मिळाले तर मला दुसऱ्या बॅच मध्ये मला ऍटलिस्ट वाटते 9-10 मिळाले असेल स्टुडंट. आणि फ्लो कमी होता. फ्लो कमी होण्याचं कारण हे पण होतं की तेव्हा कोरोना सुरू होता, तेव्हा घरी राहत होते, त्यामुळे मला स्टुडंट मिळत होते. जसा जसा कोरोना संपत आला तसं तसं माझे स्टुडंट पण कमी होत आले. आणि मग मुलांचे स्कूल वगैरे लागले. स्कूल टाइम मध्ये थोडे या प्रोफेशन मध्ये येत नाही स्टुडंट या, आणि उन्हाळ्यामध्ये जास्त मुलं मिळतात. तर पण मी थांबली नाही, सुरुवात कंटिन्यू ठेवली. स्टार्टिंगला मला असं काही नाही की आर्टिस्ट म्हणून लोक ओळखत पण होते. 1-2 वर्षात मी स्वतः ड्रॉइंग पेंटिंग काढायची आणि सोशल मीडियावर पोस्ट करत जायची. पण मी स्वतःला आर्टिस्ट समजली होती. म्हणजे जरी मला कोणी समजत नव्हतं पण मी स्वतःला एक आर्टिस्ट समजून ते काम करत गेली कंटिन्यू. आता थोडी थोडी माझी ओळख झाली आहे की आता जेव्हा कोणी मला भेटतात तेव्हा म्हणतात की आर्टिस्ट निशा काय म्हणून. तेव्हा आता असं वाटतं की थोडं आपण कुठं तरी बरोबर करत आलो. तर हे बनवताना काय विचार करत होती? कारण आषाढी येत आहे, लोकांना विठ्ठलावर लोकांचं खूप प्रेम आहे. तर याबद्दल सांगतो. प्रत्येक पेंटिंग, कुठलीही पेंटिंग असो, पेंटिंग काढताना त्या पेंटिंगला डीप जाण्याची कोशिश करते. आणि असं नाही की म्हणजे त्रास होत आहे मला म्हणून मी ते फास्ट पेंटिंग करण्याची कधीच कोशिश करत नाही. जरी वेळ लागला तरी मला साधारण पेंटिंगला कधी कधी 20-25 तास पण घेते मी एका पेंटिंगला. या पेंटिंगला जवळपास मला 20 तास लागले आहे. आणि मी प्रत्येक गोष्टीत डिटेलिंग टाकण्याची कोशिश करते. तर अशा देवी देवतांच्या पेंटिंगच्या व्यतिरिक्त पुन्हा कुठल्या पेंटिंग आहेत? मी बाकी पेंटिंग पण करते, पण मला जास्त इंटरेस्ट म्हणजे गॉडच्या पेंटिंग मध्ये आहे. म्हणजे धर्म आणि अध्यात्माकडे जास्त. तर या काही विशेष आहे का? म्हणजे काही बनवताना खूप आनंद येतो, खूप छान वाटतं, असं काय वाटतं? हो, जेव्हा पेंटिंग करायला बसते, जसं मेडिटेशन आपण म्हणतो, तर पेंटिंग करत असताना कुठलेही विचार न येतात ते एकाग्र, म्हणजे टाइम पण कसा जातो कधी कळत पण नाही की 5-6 तास मी काम केलं. जेव्हा मला जेव्हा पेन केव्हा होते, जेव्हा मी उठते पेंटिंग वरून, तेव्हा समजते की आपल्या अंगात आता दुःख येत आहे, आता थांबावं लागते. पूर्ण पेंटिंग झाल्यानंतर लक्षात येते. म्हणजे स्ट्रेस बुस्टर आहे का? म्हणजे स्ट्रेस, ताण तणाव सगळं मनातला दूर करतो पेंटिंग. सगळे विचार पण थांबून जाते जेव्हा पेंटिंग सुरू असते तेव्हा. मित्रांनो बघा, कुठलाही छंद आपल्या अंगातला गुण, आपला ताण तणाव कसा दूर करतो. तर कुठलाही छंद तुम्ही जोपासा आणि त्याला समोर न्या. आणि हा छंद तुमच्यात असेल, कुठलाही छंद तुमच्यामध्ये असेल तर तो तुम्हाला तणावापासून दूर करू शकतो. तर सगळ्यात कठीण पेंटिंग कोणती होती बनवताना? खूप त्रास झाला? राधाकृष्णाची माझी पेंटिंग होती ती. या पेंटिंगला त्रास म्हणजे कठीण वगैरे नव्हती, पण हिला मी टाइम खूप घेतला. म्हणजे करायचं थोडं कधी कधी मूड ऑफ होत जात होतं. इतक्या डिटेल्स टाकल्या बारीक बारीक की म्हणजे माझा जीव त्रासून गेला. शेवटी असं वाटतं पेंटिंग होते केव्हा. पण कोशिश केली, म्हणजे टाइम जास्त घेतला, पण असं कुठेही नाही केलं की म्हणजे ढकलवाला काम कुठेच नाही केलं. या पेंटिंग मध्ये एक डिटेलिंग तिने केलेली आहे. एक्सप्रेशन असो, डोळे, चेहरा किंवा आसपासचं वातावरण असो, म्हणजे वेळ घेतलाय पण पेंटिंग अतिशय सुंदर तयार झालेली आहे. आणि माझ्या आवडीतली पेंटिंग म्हणजे सर्वात हीच आहे. जरी मी वेळ घेतला, कधी असं वाटलं की किती वेळ लागत आहे पेंटिंगला, पण आवडीची सगळ्यात पेंटिंग माझ्या ही आहे. तर ही निशाच्या आवडीची सगळ्यात चांगली पेंटिंग आहे. तिला खूप आवडते ही पेंटिंग.
तर या व्यतिरिक्त कोणी तुला म्हटलं की निशा आम्हाला आता पेंटिंग तयार करून दे? हो हो, मी ऑर्डर पण घेते. ऑर्डर पण तयार करून देते. हो हो, पेंटिंगच्या पोर्ट्रेट आता ऑर्डर पण घेते. आता जसे ऑर्डर दिलेले आहे ते, त्यामुळे माझ्याकडे आता पेंटिंग नाही आहे त्या. तर म्हणजे कोणाला आपल्या हॉलमध्ये घरामध्ये काही सजावटीसाठी पेंटिंग्स ठेवायचे असतील तर कुणाचे निशा फेस पोर्ट्रेट पण करते, म्हणजे फेसच्या जास्त ऑर्डर येतात. कुणालाही म्हटलं तर आपले स्वतःचे चेहरे पेंटिंग मध्ये म्हणा, रांगोळीमध्ये म्हणा, ते आवडतात. तर त्यांनी स्वतःच्या फेसचे वगैरे पेंटिंग बनवून घेतात. म्हणजे हॉलमध्ये लावण्यासाठी निशाला तुम्ही जर सांगितलं तर ती तुमची जी पेंटिंग आहे तुमचा चेहरा हुबहू बनवून देईल आणि तुम्ही आपल्या हॉलमध्ये ठेवू शकता किंवा इतर जागी लावू शकता. तर प्रोफेशनल आर्टिस्ट आहे निशा, व या व्यतिरिक्त रांगोळी वगैरे काढते का? रांगोळी काढतो मी. सर्वात म्हणजे पेंटिंग म्हणा, स्केचिंग, यामध्ये माझं सर्वात फेवरेबल रांगोळी आहे. रांगोळी काढते. तर रांगोळीमध्ये चेहरे वगैरे सगळे चेहरे काढते. हो, लग्नामध्ये वगैरे नवरी नवरदेवाचे फेस वगैरे. अच्छा. तर काही काढताना त्रास होत नाही का इतका विचार करत? कारण ते रांगोळी काढा, बारीक बारीक टाका, एक एक सगळं किती वेळ जातो त्यामध्ये? रांगोळी मला पेंटिंगला कसं आहे, त्रास आला तर कधी उठता येते. रांगोळीला ऑर्डरवर असल्यामुळे 8-9 तास मला कंटिन्यू रांगोळी काढावी, एकसारखं करावं लागते. तर लग्नांमध्ये रांगोळी सुद्धा काढते, कारण आजकाल जो नवीन ट्रेंड आहे की नवरा नवरीचे चेहरे असलेले रांगोळी किंवा इतर काही गोष्टी असलेल्या रांगोळी आपण पाहतो की स्टेजवर असतात किंवा हॉलमध्ये बनवल्या जातात. तर निशा ते सुद्धा काम करते. जर तुमच्याकडे कुठला कार्यक्रम असेल तर निशाला सांगा, निशा जरूर येईल. आणि तुझ्या हातात कुठली पेंटिंग आहे? मला एक ही माझी शिवजीची आहे. बालशिवजी. बालशिवजी. दाखवा आमच्या प्रेक्षकांना. म्हणजे पूर्ण झाली आहे का सध्या काय त्याच्यावर काम चालू आहे? पॅचवर्क सध्या आहे? नाही, झाली आहे जवळपास. म्हणजे सध्या कलर नाही, पेन्सिल नाही? पेन्सिलने केलेली आहे. हे सगळे पेन्सिल आहे. हो. त्यामध्ये कलर कुठला? कलर कुठलाही नाही. तर ही शंकरजीची बाल स्वरूपातली पेंटिंग आहे. संपूर्ण पेन्सिलने तयार केलेली आहे. यामध्ये कुठलाही बाहेरचा कलर वापरला गेला नाही आणि पेन्सिलचे विविध प्रकार असतात, त्या प्रकारामधून तिने ही पेंटिंग तयार केलेली आहे. पेंटिंग नाही म्हणू शकतो की रेखाचित्र चित्र आहे. तर डोळे बघा, चेहरा किती बोलका आहे. तर आपल्या वणीतलं एक खूप मोठी टॅलेंटेड कलाकार निशा आपल्या सोबत आहे. आता वणीमध्ये टॅलेंट पुष्कळ आहे, पण ते लोकांसमोर येत नाही. लोक थोडे हेजिटेट होतात की आता मी जाऊ समोर, नाही जाऊ समोर. तर तुझ्यानंतर जे कलाकार या फील्डमध्ये येऊ, त्यांना त्यांची इच्छा आहे की आम्ही समोर जावं, निशासारखी पेंटिंग काढावी, प्रोफेशनली त्याला अडॉप्ट करावं, तर त्यांना काय सल्ला देशील, काय म्हणशील? म्हणजे स्वतःवर किती विश्वास ठेवा आणि संयम किती ठेवावा लागतो? यामध्ये सर्वात तर स्वतःवर विश्वास ठेवणे खूप गरजेचं आहे. जसं मी आधीच म्हटलं की मी बाकींनी लोकांनी मला आर्टिस्ट म्हणून नव्हतं समजलं, स्वतःला मी आधी समजली होती की मी आर्टिस्ट आहे म्हणून. स्वतःवर विश्वास ठेवून आणि संयम म्हटलं तर अजूनही संयम ठेवतच राहावं लागते. असं नाही की मी आता खूप समोर गेली असं पण मी म्हणत नाही. अजूनही माझा संयम चालूच आहे आणि तो चालूच राहणार. संयमाशिवाय होणार नाही. सोशल मीडिया किती उपयोगी ठरू शकते? हा, सोशल मीडिया खूप काही इम्पॉर्टंट आहे या फील्डमध्ये. जरी आपण एखादी पोस्ट टाकली तर ती आपण जेव्हा सोशल मीडियावर टाकतो, जेव्हा मी एखादी ऑर्डर करते तेव्हा जेव्हा सोशल मीडियावर टाकते तेव्हा एका ऑर्डरच्या मागे दुसरी ऑर्डर त्यालाच लागून येते. म्हणजे जेव्हा मी सोशल मीडियावर थोडी अब्सेंट राहते, काही टाकत नाही, तेव्हा म्हणजे माझा पण थोडा बिझनेस बंद झाल्यासारखा होते. सोशल मीडियाची कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे. आवश्यक आहे. तुम्ही जर या कुठल्याही प्रोफेशन मध्ये असाल, सोशल मीडियाचा वापर आणि योग्य वापर आवश्यक आहे. यानंतर पुन्हा कुठं कुठे गेली आता? या म्हणजे वणीतलं तू येतेस वणीमध्ये कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमानिमित्त, या व्यतिरिक्त कुठं कुठे गेलेली आहे? बाहेर गावी नाही का, यवतमाळला काढली आहे, कारण माझं आता राहणं घाटंजीला आहे. तर यवतमाळला 1-2 अपॉर्च्युनिटी मिळाली होती मला. लग्नामध्येच काढलेले आहे काही ऑर्डर. आणि घाटंजीमध्ये आणि वणीमध्ये हे 3 सध्या सिटी चालू आहे. आणि माझा आता समोरचा प्लॅन आहे की रांगोळीचे वर्कशॉप घ्यायचं. आणि पहिला वर्कशॉप आहे आपल्या वणीमध्येच मी घेणार आहे 10 दिवसासाठी. कारण सोशल मीडियावर मी नेहमी टाकत असते, तर त्यांना वाटते मी आता इथेच राहत आहे, त्यामुळे मला काही मेसेजेस येतात इन्स्टावर की मॅम तुम्ही रांगोळी वगैरे शिकवता की म्हणून त्यामुळे आता ठरवले आहे की एखादा वर्कशॉप मी समोरच्या महिन्यामध्येच वणीला घेत आहे. तर ही पेंटिंग आहे तर पेंटर लोकांना समाजामध्ये खूप भाव असते, म्हणजे सन्मान असतो एक प्रकारचा. तर हे सगळं टिकून ठेवण्यासाठी आता किती परिश्रम घेण्याची तयारी आहे? आता हे कंटिन्यू चालणार आहे? कंटिन्यू चालणार आहे. हे प्रोफेशन मी सोडणार नाही आहे. जरी मला आवड आधी होती एक मेकअप आर्टिस्ट बनण्याची होती, पण ते मागे राहून मग माझं हे समोर आलं आहे
ते काही शिकलेली नाहीये मी, पण मला थोडं आवड होती की मी आधी मेकअप आर्टिस्ट बनावं. पण अजूनही जर मला शिकण्याची जर म्हणजे संधी मिळाली तर यामध्ये हे बंद नाही होणार, पण यामध्ये ऍड एक मेकअप आर्टिस्ट नक्की बनणार. तर या सगळ्यांमध्ये तुझी आवडती पेंटिंग तर राधाकृष्णाची आहे. हो, सध्या कुठली पेंटिंग सुरू आहे आता? विठ्ठलाची सध्या आहे की हीच आता बिलकुल झालेली आहे, कालच झालेली आहे. आणि एक ऑर्डर येऊन आहे, शिवाजी महाराजाची पेंटिंग आहे, तिला सुरुवात करायची आहे. इमॅजिन काय करतो तुम्ही पेंटिंग बनवताना? एखादा आम्ही रेफरन्स आधी घेते, जसं आता ही आपण घेतलेला आहे ना, हा रेफरन्स घेतलेला आहे, पण याच्यामध्ये आम्ही असं आहे की जसा ना तसा ऍज इट इज कॉपी नाही करत, कारण ते आर्टिस्टची थोडीफार तरी स्टाईल्स दाखवावं लागते ना. बिलकुल आता जसं म्हटलं तर इथे खूप काही चेंजेस केले आहे आपण. बॅकग्राऊंड आता जसा हा फेस आहे तर हे वगैरे सगळं मी ठरवलेलं आहे, इमॅजिन केलं आहे का इथे ब्लॅक फेस आलेला आहे, तर इथे जर मी बॅकग्राऊंड ब्लॅक ठेवला तर हा फेस उठून नाही दिसणार. त्यामुळे इथे मी थोडा बॅकग्राऊंड चेंज केलेला आहे आणि बाकी ठिकाणी ब्लॅक केलेला आहे. सगळं विचार थोडं करावा लागतो. फक्त ऍज इट इज बनवून ऍज तयार इट इज. करणार. तर एक पेंटिंग ती तिथं दिसत आहे आईची आणि मुलाची. ती थोडी पेंटिंग सोबत आता निशाचा टॅलेंटचा पुन्हा एकदा नमुना दाखवतो. पिंपळाच्या पानावर एक ममतामयी मूर्तीने तयार केलेलं चित्र तयार केलेलं आहे आणि आई आपल्या बाळाला म्हणजे कवेत घेऊन आहे. तर इतकी छान पेंटिंग, असं एकदम छोटीशी, आपण इतक्या मोठ्या मोठ्या पेंटिंग पाहतो पण एकदम छोट्याशा फ्रेम मध्ये हिनं सामावलेली आहे. तर या पेंटिंग मागे प्रेरणा काय होती, कशा प्रकारे बनली पेंटिंग? ही मी पिंपळाच्या पानावर पेंटिंग केलेली आहे आणि मदर्स डे निमित्त केलेली होती ही पेंटिंग. म्हणजे आईचं आणि मुलाचं प्रेम, मुलांचं. आपल्या संतानाचं प्रेम या दाखवलेलं आहे. आई आपल्या मुलाला कडेवर घेऊन डाळ करते आहे आणि सोबतच एक पेंटिंग पुन्हा आई सरस्वतीची आहे. आता इथं इतक्या पेंटिंग सारख्या त्या संपतच नाही, एका मागून एक पेंटिंग येतच आहेत, कारण पेंटिंगच इतक्या सुंदर बनवलेल्या आहे. तर ही म्हणजे कुठून आणलेली फ्रेम नाही, खरेदी केलेली फ्रेम नाही आहे, हिने स्वतः बनवलेली आहे. देवी सरस्वतीची प्रतिमा जशी राहते त्याच प्रकारची, आणि एक्सप्रेशन्स पहा, बोलके डोळे, चेहऱ्यावर हास्य मुद्रा आणि आशीर्वाद देताना हात, आणि पांढरा कलर आहे तरी पण इथं पहा किती सुंदर इफेक्ट आलेला आहे. म्हणजे हे सगळं हाताने तयार केलेलं आहे, यामध्ये कुठलाही कम्प्युटर इफेक्ट नाही, कुठलाही बाहेरचा इफेक्ट नाही आहे. तर असे कलाकार वणीमध्ये आहेत आपल्या. तर यांचं टॅलेंट समोर आणण्यासाठी मी आज इंटरव्ह्यू घेतो आणि मला इंटरव्ह्यू घेताना खूप आनंद होता, कारण वणीचे लोक जेव्हा समोर येतात, त्यांचं टॅलेंट जेव्हा समोर येते तर तो आनंद आणि ती खुशी वेगळीच असते. तर मला इतकं पेंटिंगच्या जगामध्ये, चित्रकारांच्या जगामध्ये वावरताना खूप आनंद होता. हे म्हणजे अशी चित्र आपल्या वणीच्या कलाकारांनी बनवलेले आहे, जे आपण बाहेर गावाची खूप स्तुती करतो, बाहेरच्या कलाकारांची खूप स्तुती करतो. तर माझा प्रयत्न आहे की आपण वणीच्या कलाकारांची स्तुती करावी, त्यांच्या टॅलेंटला ओळखावं, त्यांना योग्य मान द्यावा. तर सोबत पुन्हा चित्र दिसत आहे. आता पहा, लाकडावर तयार केलेली आहे. म्हणजे टॅलेंट इतकं आहे की तुम्ही पिंपळाच्या पानावर म्हणा, लाकडावर म्हणा, कॅनव्हासवर म्हणा, की निशा प्रत्येक जागी परिपूर्ण आहे. 100% ती आपलं कुठलंही काम पूर्ण करते. तर वणीकर्स, निशा आपल्या वणीचं एक रत्न आहे. तिचं इंस्टाग्राम अकाउंट आहे निशा गोवर्धीच्या नावानं, आणि सोबत ती प्रोफेशनल आर्टिस्टही आहे. तर निशाच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा, तिच्या टॅलेंटला तुम्ही म्हणजे तिची प्रशंसा करा, स्तुती करा, असा माझा एक आग्रह आहे. आणि कलाकाराला स्तुती खूप आवडते. बरोबर आहे. स्तुती म्हणतात ना, कलाकार स्तुतीचे भुके असतात, तसेच आहे. म्हणजे पैसा कमी भेटला एक वेळ चालेल, पण स्तुती, आणि त्यामुळेच आतापर्यंत मी टिकून पण आहे या फील्ड मध्ये. पैशाला इतकं महत्व नाही, पण लोकांची प्रशंसा मिळाली. बरोबर आहे. जिथे जाते तिथे काही नाही काही ओळख होते आणि स्तुती जास्त होते. पैसा जरी कमी असला तरी स्तुती जास्त आहे. तर आता हे जे तुझं प्रोफेशन तू आता समोर हळूहळू येत आहे, तर आता हा प्रश्न विचारायला तर नाही पाहिजे, कारण एक पर्सनल प्रश्न आहे, म्हणजे प्रोफेशनली प्रश्न आहे. तर मिळकत बरोबर होते का सध्या? म्हणजे लग्नाचा सीझन राहिला, कुठलाही कार्यक्रम राहिला तर एक प्रकारचे, कारण लोकही समोर आले पाहिजे, लोक, कारण एकट्यावर ताण नको इतक्या कामाचा. तर मिळकत होते का बरोबर मिळते का? आपण काम करतो त्या मोबदला बरोबर मिळतो? हो, मिळतात. आणि आता जर म्हटलं तर या आपल्या सिटीमध्ये थोडं याचं प्रमाण कमी आहे असं मला वाटते. जसं बाकी माझेच काही फ्रेंड आहे मोठ्या सिटीमध्ये आहे, तर जर मी 8,000ची जेव्हा रांगोळी काढते
तर त्यांनी 15,000ची तीच रांगोळी काढते. थोडे आपल्याकडे भावबाजी जास्त असते, पण ठीक आहे, समजू शकतो आपण शहराप्रमाणे प्रमाणे. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती, शहराची आर्थिक परिस्थिती त्याप्रमाणेच ते सगळे रेट ठरवले जातात. मेट्रो शहर आणि वनीची तुलना थोडीशी अन्यायकारक होईल, कारण मेट्रोची स्थिती वेगळी आहे, वनीची स्थिती वेगळी आहे. वेगळी आहे. तर निशा, तू वनीची आहे आणि वनीचे पुष्कळ टॅलेंट आहे, तुझ्यासारखंच पुष्कळ टॅलेंट आहे, पण त्यांना प्रॉपर भाव मिळत नाही. ऍक्च्युअल मध्ये एक मार्गदर्शन मिळत नाही, थोडी कल्पनाशक्ती कमी पडते किंवा एक स्टेज मिळत नाही का आपण योग्य प्रकारे त्या क्षेत्रामध्ये वावरू शकतो. तर तुझी मदत वनीच्या किंवा इतर जवळपासच्या लोकांना कशा प्रकारे, तू एखादा अकॅडमी उघडण्याचा विचार करत आहे का? हो, समोर माझं थोडं प्लॅनिंग आहे की वनीला पण अकॅडमी मी स्टार्ट करणार आणि मी ऑनलाईन पण क्लास घेते. अजून पण काही लोक माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये कनेक्ट आहे वनीचे. तर सध्या एक अकॅडमी घाटंजीला आहे. घाटंजीला आहे, तर त्याच प्रकारची वनीला पण. वनीला उघडण्यात आली. तर मित्रांनो, ही निशा गोवार दीपे दरेकर, आपल्या वनीतील एक टॅलेंटेड गुणी मुलगी, या प्रकारचे पेंटिंग्स बनवते, आपली कला लोकांसमोर सादर करते. टॅलेंट समोर यायला पाहिजे म्हणून ती आता अकॅडमी उघडण्याचा विचार करताय. तर निशा प्रोफेशनल आर्टिस्ट आहे, इतक्या सुंदर छान पेंटिंग तिने बनवलेले आहेत. तर निशा आताही समोर जाण्याचा विचार आहे, तर तिला प्रोत्साहन देणं, तिला मार्गदर्शन करणं, तिच्या पाठीशी उभं राहणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. तर निशाच्या पेंटिंग, निशाचे व्हिडिओ जिथे दिसाल तिथे लाईक करा, कमेंट करा, तिचा उत्साह वाढवा, कारण आपल्या वरीतलं टॅलेंट समोर गेलं पाहिजे. आणि आज आम्ही वनीमध्ये इंटरव्ह्यू घेता, होऊ शकते आता मुंबई, पुणे, दिल्ली, कलकत्ता, मोठ्या मोठ्या शहरामध्ये ती जाईल. तिची स्वतःची ओळख वनी क्षेत्रात निर्माण झाली आहे. आता मोठ्या लेवलवर जायचं आहे, राज्य स्तरावर जायचं आहे, राष्ट्रीय स्तरावर जायचं आहे, होऊ शकतं आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ शकते, कारण टॅलेंट आहे आणि संयम आहे काम करण्याचा. तर माझी विनंती आहे की निशाला प्रोत्साहन द्या, हा इंटरव्ह्यू जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जे कलाकार आहेत वनीमध्ये त्यांनाही उत्साह मिळेल, त्यांनाही प्रोत्साहन मिळेल की निशाने जे केलंय ते आपणही अचीव करू शकतो आणि निशासारखं आपण समोर जाऊ शकतो. तर नवीन कलाकारांना काय म्हणशील निशा? नवीन कलाकारांना म्हणण्यापेक्षा मी त्यांच्या पॅरेंट्सला पण म्हणते, कारण या फील्डमध्ये असं होते की पॅरेंट्सचं थोडं, कारण त्यांचं पण एका अर्थी बरोबर आहे की पॅरेंट्सला वाटते की यामध्ये करिअर होऊ शकत नाही, त्यामुळे पॅरेंट्स थोडे, मी कधी पण बघते स्टुडंटचं थोडा रिव्ह्यू येते की पॅरेंट्स नको म्हणते या करिअरमध्ये जाण्यासाठी. पण मला असं वाटते की मुलांची आवड आहे तर नक्कीच त्यांना थोडा चान्स द्यायला पाहिजे. आणि खरोखर जर संयम ठेवला, आपल्या स्वतःवर विश्वास ठेवला, तर यामध्ये पण आपण करिअर बनवू शकतो. निशा, तू आता पेंटिंगला जाते, कार्यक्रमाला जाते, रांगोळी बनवायला जाते, तू म्हणाली की 8-9 तास लागतात तिथे बनवायला. तर घर आणि प्रोफेशन कसं सांभाळ, तारेवरची कसरत आहे, घरच्यांची साथ कशी मिळते? बरोबर आहे. हा, सगळे म्हणतात ना की माहेरी तर असतेच साथ, पण सासरी गेल्यावर कसं. पण मी भाग्यवान समजते की मला सासरचे पण लोक खूप चांगले मिळाले. जेव्हा मी रांगोळीला वगैरे जाते तेव्हा माझ्या सासूबाईंचा मला खूप सपोर्ट असते. त्यांनी नेहमी म्हणते की तू रांगोळीला जाते तर तू घरचं टेन्शन घेऊ नको. जेव्हा आपल्याला असे बोल येते तेव्हा आपणच समोर जातो. घरच्यांच्या सपोर्ट शिवाय हे काहीच शक्य नाही. कारण जर मी म्हटलं की मला या टाइमला आता स्वयंपाक करायचा आहे आणि ते रांगोळी त्याच टाइमला काढायचं आहे, तर ते नाही मॅनेज होऊ शकत. एक तर मला रांगोळी कॅन्सल करावं लागेल, नाहीतर मला ते स्वयंपाकच पूर्ण दोनातून एकच होईल. पण माझ्या सासूबाईंचा मला खरोखर खूप सपोर्ट आहे आणि माझ्या मिस्टरांचा आणि सासऱ्यांचा पण खूप सपोर्ट आहे. तर सासर माहेर समजदार असलं तर निशासारखे कलावंत घडतात. जर दोन्हीकडे थोडंफार जरी कॉम्प्रोमाइज असतं तर निशा आपल्या टॅलेंटला समोर आणू शकली नसते. तर सासरच्या मंडळीकडून ती खुश आहे आणि सोबतच माहेरून तिला सपोर्ट मिळाला. तिचं टॅलेंट त्यांनी, आई बाबांनी तिला समोर जाऊ दिलं, तिला शिकू दिलं. सासरची मंडळी तर सोबत आहेच, शिवाय त्यांचे मिस्टर त्यांच्या सोबत आहेत. तर कसरत होत नाही कधी, इकडे धावा तिकडे धावा, कसं काय करावं, इकडे जा तिकडे जा, असं काही वाटत नाही कधी, तारांबळ उडत नाही कधी? नाही, घरच्या कामाचं माझ्या सासूबाईंनी खरं म्हटलं तर माझ्यावर कधी लोड येऊ दिलं नाही. जसं आई जशी आपली असते तशीच मला सासूबाई मिळाली. त्यामुळे घरचं कधी कामाचं जर जास्त लोड आलं असतं तर मग माझं थोडं वाटलं असतं की जाऊ दे, आता मी हे ऑर्डर नाही करत, त्यापेक्षा घरचे कामं करते, असं झालं असतं. पण ते कधीच आलं नाही. जसं मी माहेरी जशी राहत होती की ऑर्डरला जायचं आहे, काही घरचं काम नाही करत, तर तसं केलं तरी माझ्या घरी चालते. म्हणजे दोन्ही घर हा, दोन्ही घर मला खूप सारखेच आहे. वनी किंवा घाटंजी त्यांनी कधीच मला कुठे टोकलं नाही
की आता ऑर्डरला जाते तर स्वयंपाक कसं करायचं, कारण माझा नेहमी असते संध्याकाळी मला रांगोळी काढावं लागते. सकाळी जेव्हा आपला कार्यक्रम असतो ना, लग्नाचा कार्यक्रम आपल्याला, तर मी रात्री जाते तर बिलकुल त्या स्वयंपाकाच्या टायमावरच जावं लागते मला. 6 वाजता मी रांगोळीला जाते, जेणेकरून मी 12-1 वाजता घरी येऊ शकेल परत. तर तो टायमिंग असते माझा स्वयंपाकाचाच. तर माझी सासूबाई जाते वेळी मला नेहमी म्हणते की तू घरचं लोड घेऊ नको. तर अशी सासू राहिली तर निशासारख्या सूर समोर जातात, कलावंत घडतात आणि माहेर आणि सासर एकच असल्यासारखं आहे. तर माझी विनंती आहे की ज्या सासू या व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या सुनेला प्रोत्साहन द्यावं. जसे निशा समोर आली, त्यांच्या सुनेमध्ये एखादा हिडन टॅलेंट असू शकतो, ते तुम्हाला सांगू शकते, त्यांना म्हणजे सांगता येत नसेल तुम्हाला, परंतु तुम्ही ओळखा, तिला विचारा आणि निशाला जशी साथ मिळते सासरकडून तशी साथ तुम्ही आपल्या सुनेला द्या. आणि एक जसं मी आधी माझं स्किल एवढी चांगली नव्हती, खरी स्किल म्हटलं तर माझी लग्न झाल्यानंतर चांगली झाली. याचं कारण असं की आधी मला थोडं म्हणजे बाहेर शिकायला जाऊ कसं एकटं असं थोडा कॉन्फिडन्स थोडा कमी होता. लग्न झाल्यानंतर माझ्या मिस्टरांनीच मला थोडा सपोर्ट केला. मी लग्न झाल्यानंतर 10-12 दिवस 2-3दा वर्कशॉप जॉईन केली नाशिकला आणि माझी स्किल लग्न झाल्यानंतरच म्हणजे क्रिएटिव्ह झाली. लग्न झाल्यानंतरच हे सगळं टॅलेंट जास्त म्हणजे मोठ्या रूपानं समोर आलं. पहिले जे होतं माहेरी साथ दिली, हळूहळू माहेरच्यांची साथ होतीच, पण त्याला वाढू दिलं, हा. म्हणजे रोखलं नाही. बरोबर. तर कुठलंच टॅलेंट थांबलं नाही. जो नदीचा प्रवाह होता तो एकसारखा वाहत राहिला, आता तो समुद्राकडे जातो. म्हणजे एक छोटस टॅलेंट आता एक डबकं होतं, ते हळूहळू वाढत नदीच्या रूपात गेला, ते समुद्राकडे जातं, समुद्रासारखं विशाल होत आहे. तर निशा आपल्या वनीतील कलावंत, हिचा इंटरव्ह्यू घेऊन खूप आनंद झाला आणि इतक्या सुंदर पेंटिंग्स मला पाहायला मिळाल्या, तुम्हाला सुद्धा पाहायला मिळतात. तर निशा, तुझं खूप खूप धन्यवाद. अशीच सामोरे जा. सोबतच निशाला जे सपोर्ट मिळतं ते सपोर्ट सगळ्या सुनेला त्यांच्या सासरवाडीकडून मिळायला पाहिजे, ही माझी विनंती आहे.